आज सायंकाळी 5च्या दरम्यान मणेराजुरी गावाला गारांचा जोरदार तडाखा बसलाय, तर तालुक्यातील ग्रामीण भागाला मुसळधार पावसाने झोडपले। गारा पडल्याने मणेराजुरी भागातील द्राक्ष बागांच्या काड्या आणि फुटलेले कोंब मोडलेत। गारांच्या माऱ्याने पाने फाटत त्याची चाळण झाली आहे, तर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पिके जमीनदोस्त झाली आहेत। येत्या 8 दिवसात तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह परतीच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह तासगाव तालुक्यातील लोढे, कौलगे, सावर्डे, चिंचणी, मणेराजुरी, खुसगाव, वाघापूर, आरवडे, बस्तवडे, तुर्ची, राजापूर यांसह तालुक्यातील ग्रामीण भागाला पावसाने झोडपले। मणेराजुरी भागात 10 मिनिटे गारांचा तडाखा बसला। यात गारांमुळे फळ छाटणी केलेल्या द्राक्ष बागांचे नुकसान झाले। डोळे फुगलेल्या आणि फुटत असलेल्या द्राक्ष बागांच्या काड्यांचे डोळे गारांच्या माराने मोडून पडले, तर काही द्राक्ष बागांची पाने गारांच्या माऱ्याने फाटली असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले। काढणीचा खरीप पाण्यात कुजत असून वाऱ्यामुळे काही ठिकाणी पिके जमीनदोस्त झाल्याचे चित्र आहे। पावसामुळे जीवितहानीचं वृत्त नसून रात्री उशिरापर्यंत ग्रामीण भागातून वीज गायब होती, तर रस्त्यावर पाणी आल्याने काही भागातील वाहतूक खोळंबली होती।